माझ्या पुढे माझ्या बायकोचा अपमान केलेस आणि या अपमानाची भरपाई तुला ज्या पद्धतीने घ्यायची खुशाल घेऊ शकतोस. आपण कधी मी तयार आहे, समजा. झालं समाधान, निघायचं का? आपलं समाधान नाही ना? अरे तुझ्यासारख्या बाईचा काय भरोसा नाही. आतमध्ये व्यवस्थित रॅकवर चढवून ठेवले ना कपशा, नाहीतर मधात त्यांचा चक्राचूर होऊन जायच्या. स्वतः बघायचं. भाऊजी, आता त्याला तुम्ही इथून जाता की नाही? म्हणजे माझ्या घरातून निघतो. वा, म्हणजे हे घर तुझं एकट्याच आहे. माझं काही वाटत नाही त्यामध्ये. तुझ्यापेक्षा मोठा आहे मी, याचं भान ठेव. आणि दोघांचा दोघं शांत राहा. शांत राहा. तुमचं घर आहे तर डॉक्टर घेऊन बसा. उगाच आम्हाला सांगू नका. हा जाऊ दे रे. तसंही आजपासून यांच्याशी असलेलं आपलं नातं आपण करून टाकायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, ही तुझी बायको आहे काय तुझ्या घराची हिंदूकडे काढेल वाचवणार नाही आपण बिकिनांमध्ये. त्याची काळजी तू करू नकोस. आमचं काय ध्यान पाहून घेऊ. आम्ही आमचं बघून घेऊ. उगाच आम्हाला आशीर्वाद देऊ नका. हा. चल ग. आणि हो, आज तू ज्या पद्धतीने माझ्यासोबत वागला सोडणार नाही. अरे येऊ दे माझ्या बाबाला. साक्षीदार काढलं तर नाव सांगणार नाही. बोलणार तुझ्या दादाला नाही तर पादाला. त्यांनी माझ्या दादाला पादा म्हटलं. Oh my God. बघितलं का वहिनी? कशी वेगळी आता यानंतर ते लोक तुम्हाला कधी त्रास करणार नाही. आणि माझा विश्वास आहे वहिनी, ते लोक यानंतर तुम्हाला कधी त्रास देणार नाही. हो भाऊजी, तुम्हाला कल्पना सुद्धा नाही की आता या घरावर केवढं मोठं संकट येणार आहे. वहिनी काही गर्दी करायची मी आहे ना, काही होणार नाही.